लोकसभा निवडणुकीच्या बरोबर 2 महिने आधी म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं नुकसान होईल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. नुसतं नांदेडमध्येच नाही तर मराठवाड्यातील लोकसभेच्या 4 ते 5 जागांवर अशोक चव्हाण काँग्रेसचं नुकसान करतील असं बोललं गेलं होतं. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा 59,000 मतांनी पराभव झाला. खरं तर हा पराभव प्रताप पाटील चिखलीकरांपेक्षा वैयक्तिक अशोक चव्हाणांचा होता. कारण लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना नांदेडमध्ये प्रत्येक गावात जाऊन अशोक चव्हाणांनी प्रचार केला होता. अशोक चव्हाण नांदेडमध्ये प्रचार करताना यावेळी मी काँग्रेसच्या बाजूने नाही तर भाजपच्या बाजूने आहे, त्यामुळे भाजपला मतदान करा अशा प्रकारचं आवाहन करत होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशोक चव्हाणांचे अनेक कार्यकर्ते आणि नेते परत एकदा काँग्रेसचा रस्ता धरताना दिसतात. यातील प्रमुख नाव आहे भास्कर पाटील खतगावकर यांचं. भास्कर पाटील खतगावकर हे अशोक चव्हाणांचे मेहुणे आहेत. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते सुद्धा भाजपमध्ये गेले होते. पण विधानसभेच्या तोंडावर ते पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतलेत. भास्कर पाटील खतगावकरांच्या या काँग्रेस वापसीने आता अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर नांदेडमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. अगदी 10 वर्षापूर्वी नांदेडमध्ये एखादी वर्चस्व असणाऱ्या अशोक चव्हाणांनी नांदेडमधला आपला होल्ड कसा गमावला? नांदेडमध्ये त्यांचं काहीच चालत नाहीये का? अशोक चव्हाणांचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त झालं? त्याची कारणं काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबिडू. अशोक चव्हाणांनी नांदेडमधील आपला होल्ड कसा गमावला हे आधी आकडेवारीच्या मदतीने पाहूयात. खरं तर नांदेड हा काँग्रेसच्या विचाराला मानणारा जिल्हा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसमधलं प्रभावी नेतृत्व याच जिल्ह्यानं दिलंय. शंकरराव चव्हाणांचा हाच वारसा पुढे त्यांच्या मुलाला म्हणजे अशोक चव्हाणांना मिळाला. 2009 साली अशोक चव्हाणांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं. नांदेडमधील काँग्रेसचा इतिहास पाहायचा झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील 17 निवडणुकांपैकी 12 वेळा काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय. यामुळे काँग्रेसला मानणारा इथं मोठा वर्ग असल्याचं सांगितलं जातं. 2009च्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात लढल्या. यावेळी काँग्रेसला राज्यात 82 जागा मिळाल्या. स्वतः अशोक चव्हाणांच्या गृह जिल्ह्यात आघाडीला 9 पैकी 8 जागा मिळाल्या. तर अपक्ष म्हणून एक जण निवडून आला. हे अपक्ष म्हणून निवडून आलेले नांदेडचे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण होते, ज्यांनी पुढे जाऊन काँग्रेसला पाठिंबा दिला होता. यावेळी काँग्रेसने नांदेडमध्ये 6 जागा लढवल्या होत्या आणि 6च्या 6 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. पुढे 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला घरघर लागण्यास सुरुवात झाली. पण त्याआधी झालेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असताना नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभेत काँग्रेसने विजय मिळवला होता आणि या विजयात अशोक चव्हाणांचा मोठा हात होता असं म्हटलं जातं. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड कमी होण्यास सुरुवात झाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने विधानसभेच्या 9 जागा लढवल्या होत्या. या 9 पैकी फक्त 3च जागा काँग्रेस जिंकू शकली. अशोक चव्हाणांसाठी हा मोठा सेटबॅक मानला गेला. पण अशोक चव्हाण खरं बॅकफुटला गेले ते 2019च्या लोकसभा निवडणुकीत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा 40,000 मतांनी पराभव केला. अर्थात अशोक चव्हाणांच्या या पराभवात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या झालेल्या युतीचा मोठा हात होता. तरी देखील त्यावेळी अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता निवडणुकीत कसा पराभूत होतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने 7 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 4 जागा काँग्रेसने जिंकल्या. यावेळी लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसचा परफॉर्मन्स सुधारला असं देखील बोललं गेलं. नंतरच्या काळात अशोक चव्हाणांची जेव्हाही चर्चा व्हायची तेव्हा ते भाजपमध्ये जाणार एवढीच बातमी यायची. चव्हाण नकार देत राहिले पण अखेर ते भाजपमध्ये गेले. पण त्यांच्यासोबत एकही आमदार गेला नाही. चव्हाणांनी आपले समर्थक मागे काँग्रेसमध्ये मुद्दाम ठेवले असं म्हटलं जातं. इकडे आल्यावर भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असली तरी त्यांच्यावर नांदेडच्या विजयाची वैयक्तिकरित्या जबाबदारी होती. यामुळेच अशोक चव्हाण नांदेडच्या प्रत्येक गावात प्रचार करण्यासाठी गेले होते. पण यावेळी सुद्धा अशोक चव्हाणांच्या पक्षाचा पराभव नांदेडमध्ये झाला. याबाबत नांदेडमधील पत्रकार सांगतात की भाजप सारखा बलाढ्य पक्ष सोबत असताना आणि अशोक चव्हाणांसारखा नेता सोबत असताना नांदेडमधील भाजपचा पराभव अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर सध्या प्रश्न उपस्थित करतोय. पण नांदेडमधील अशोक चव्हाण यांचा होल्ड कमी होण्याची कारणं कोणती आहेत? तर यातील पहिलं आणि प्रमुख कारण आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम. तर नांदेडमधील पराभवानंतर भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना चिखलीकरांनी एक खंत व्यक्त केली होती. ती खंत अशी की अशोकराव आले आणि भाजपचे कार्यकर्ते काहीसे सैलावले. महापालिकेमध्ये तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीमध्ये विरोध करण्याऐवजी अशोक चव्हाण सांगतील तोच कार्यकर्ता उमेदवार होईल अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.
यातून ना भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळमळीनं काम केलं ना अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी. चिखलीकरांच्या या शब्दांचा अर्थ सांगायचा झाला तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडचे कार्यकर्ते नाराज होते. यात लोकसभेत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. यामधली विशेष गोष्ट म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या प्रमाणात अशोक चव्हाण यांच्याबरोबर जायला पाहिजे होते त्या प्रमाणात ते गेले नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पक्षाबरोबर ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी वसंतराव चव्हाणांचा विजय घडवून आणला. सध्या पाहिलं गेलं तर ना भाजपचे कार्यकर्ते अशोक चव्हाणांच्या सोबत आहेत ना काँग्रेसचे. त्यामुळे कार्यकर्ते गमावलेल्या अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड कमी झालाय का अशा शंका सध्या उपस्थित केल्या जात आहेत. अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड कमी झालाय हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अशोक चव्हाण गटाचे नेते एकतर काँग्रेसमध्ये आहेत किंवा भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये ज्या नेत्यांची फळी उभारली त्यामध्ये नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, नांदेड उत्तरचे माजी आमदार डी.पी. सावंत, भास्कर पाटील खतगावकर, देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांची नावे घेता येतात. वरील या 4 नेत्यांपैकी फक्त जितेश अंतापूरकर सध्या अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत. बाकी मोहन हंबर्डे यांना काँग्रेसकडून नांदेड दक्षिणचे तिकीट निश्चित मानले जाते. नांदेड उत्तर मधून डी.पी. सावंत काँग्रेसकडून तयारी करतात तर भास्कर पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या सुनेला म्हणजे मिनल पाटील खतगावकर यांना नायगाव विधानसभेतून निवडणुकीच्या मैदानात उतरवू पाहतात. नायगाव विधानसभेत भास्कर पाटील खतगावकरांचा मोठा गट आहे जो काँग्रेस सोबत येऊ शकतो. थोडक्यात नांदेडमधील अशोक चव्हाणांचे महत्त्वाचे शिलेदार काँग्रेसमध्ये असल्याने आणि त्यांनी नांदेड काँग्रेसची सूत्र स्वतःच्या हातात घेतल्याने अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड कमी झाल्याचं बोललं जातं. अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड कमी होण्याचं तिसरं कारण म्हणजे स्वतःच्या मुलीला निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाणांचा चालू असलेला प्रयत्न. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभेतून भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना फक्त 841 मतांचं लीड मिळाले. सध्या भोकर विधानसभेतून अशोक चव्हाण आपली मुलगी श्रीजया चव्हाण यांना उतरवू पाहतात. पण श्रीजया चव्हाण यांच्या तिकिटासंबंधात अशोक चव्हाणांना प्रश्न केल्यानंतर श्रीजयाने तिच्या स्वतःच्या भविष्याचा निर्णय घ्यावा. तिला कुठून तिकीट द्यावं हा पक्षाचा विषय. मी त्यात कुठेही हस्तक्षेप करणार नाही असं अशोक चव्हाण म्हणालेत. यातून अशोक चव्हाण भोकर विधानसभेतून आपले अंग काढून घेत आहेत का असा प्रश्न विचारला गेला. अशोक चव्हाणांची भोकर विधानसभेबाबत निश्चित खात्री झाली नाहीये अशी शंका सुद्धा सध्या उपस्थित केली जाते. यात काँग्रेसने भोकर विधानसभेत आपली ताकद चांगलीच वाढवली. भोकर विधानसभेतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम तसेच भोकरचे सुभाष पाटील किन्हाळकर यांच्यासह 14 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली. यातून भोकरमध्ये काँग्रेस अशोक चव्हाणांच्या मुलीला हरवण्यासाठी चांगलीच तयारी करत आहे असं नांदेडचे पत्रकार सांगतात. यात अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला हरवण्यासाठी जरांगे फॅक्टर सुप्तपणे मतदारसंघात काम करत असल्याच्या देखील चर्चेत. सध्या तरी अशोक चव्हाणांसाठी नांदेडमधील राजकारण अवघड झालं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अशोक चव्हाणांचा नांदेडमधील होल्ड खरंच कमी झालाय का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.